राज्याच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ भरधाव ट्रेलरचा गंभीर अपघात झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे। विशेष म्हणजे अपघात पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडूनही मदत कार्य वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। टोल फ्री नंबर, ॲम्ब्युलन्स सेवा आणि पोलीस यंत्रणा केवळ नावालाच आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास एका टेलरचा भीषण अपघात झालाय। अपघात इतका गंभीर होता की टेलरचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे सुमारे 4 वाजताच्या दरम्यान घडला। अपघातानंतर चालक मदतीसाठी तडफडत होता, मात्र महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा आणि मदत सेवा वेळेत पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। यावेळी मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर खान आणि काही वाहन चालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला बाहेर काढले। त्याच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। जखमी चालकाला तात्काळ मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर टोल फ्री हेल्पलाईन, ॲम्ब्युलन्स सेवा आणि पोलीस मदत यंत्रणा नेमकी किती प्रभावी आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अपघातानंतर वेळेत मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरत आहे। समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही, मात्र अपघातानंतर तातडीची मदत मिळणे हे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते। मेहकर जवळील या घटनेने पुन्हा एकदा आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि जबाबदारांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।